काही ऑनर्स फक्त मेडल्स आणि नंबरसाठी असतात, काही अवॉर्ड स्टॅटिस्टिक वर बेस असतात, पण काही सन्मान असे असतात जे तेव्हाच मिळतात जेव्हा एक करिअर फक्त स्पोर्ट पुरतं सीमित राहत नाही, तर ती देशाची कहाणी बनून जाते. पद्म अवॉर्ड 2026 मध्ये इंडियन क्रिकेटला असाच एक पॉवरफुल मोमेंट मिळाला. दोन नावं, दोन वेगळ्या जर्नीज, पण एकच शेअर्ड लेगसी. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर. फॉर्मॅट्स वेगळे, रोल्स वेगळे, पण इम्पॅक्ट एकच. लीडरशिप रिडिफाईन करणं आणि कन्सिस्टन्सीला स्टँडर्ड बनवणं आणि पुढच्या पिढीला बिलीफ देणं. या वर्षी त्यांचे कॉन्ट्रीब्युशन फक्त रन, ट्रॉफीज आणि कॅप्टन्सी रेकॉर्ड पेक्षा खूप मोठे ठरले, आणि म्हणूनच इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना देशातील एक मोठं सिव्हिलियन ऑनर पद्मश्रीने सन्मानित केलं. हा ऑनर फक्त त्यांच्या परफॉर्मन्ससाठी नाही, तर त्यांच्या इन्फ्लुएन्स, लीडरशिप आणि स्पोर्ट मधून देशाला मिळालेल्या आयडेंटिटीमुळे दिला गेला आहे. पद्म अवॉर्ड ही भारताची एक मोठी परंपरा आहे, जिथे कला, साहित्य, सायन्स, पब्लिक सर्व्हिस आणि स्पोर्ट्सच्या विविध फील्ड मधून लोकांना सन्मानित केलं जातं. यावर्षी एकूण 131 अवॉर्डीजला पद्म सन्मान मिळाला, ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री अवॉर्ड आहेत. या लिस्ट मध्ये स्पोर्ट्स कॅटेगरीला खास महत्व मिळालं आहे, कारण यावर्षी क्रिकेट, हॉकी, रेसलिंग आणि टेनिस सारख्या स्पोर्ट्स मधून अचिव्हर्सला रेकॉग्नाइज केलं गेलं आहे. या लिस्ट मध्ये क्रिकेट फॅनसाठी सगळ्यात मोठा हायलाइट म्हणजे रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर या दोघांच्या नावाचं इन्क्लुजन. रोहित शर्मा म्हणजे हिटमॅन, मुंबईचा राजा आणि इंडियन क्रिकेटचा बॅकबोन. त्याच्या नावाला आज पद्मश्रीचा ऑनर मिळतोय. मल्टी फॉर्मॅट एक्सिलन्स, क्लच परफॉर्मन्सेस आणि कॅप्टन्सी मध्ये काम लीडरशिप, या सगळ्या गोष्टींमुळे रोहित इंडियन क्रिकेटला एक गोल्डन एरा मध्ये घेऊन गेला. टेस्ट, ओडीआय आणि T20 सगळ्या फॉर्मॅट मध्ये डॉमिनन्स, वर्ल्ड कप फायनल्स, आयसीसी ट्रॉफीज आणि ओव्हरसीज सक्सेसमुळे रोहित आज ग्लोबल क्रिकेटमध्ये एक बेंचमार्क बनला आहे. रोहित शर्माचा इम्पॅक्ट फक्त रन्स आणि सेंचुरीज पुरता सीमित नाही. त्याची लीडरशिप स्टाईल, प्रेशर मध्ये शांत राहणं, प्लेयर्सवर ट्रस्ट ठेवणं आणि बिग मॅचेस मध्ये क्लॅरिटी मेंटेन करणं, हे सगळं इंडियन टीम साठी गेम चेंजर ठरलं आहे. 2024 T20 वर्ल्ड कप विक्ट्री, चॅम्पियन्स ट्रॉफी ट्रायरम आणि आयसीसी टुर्नामेंट मध्ये कन्सिस्टंट सक्सेसमुळे रोहितने इंडियाला एक कॉन्फिडेंट, फिअरलेस युनिट बनवलं. पद्मश्री या त्याच्या सगळ्या कॉन्ट्रीब्युशनचा एक नॅशनल एक्नॉलेजमेंट आहे. दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौर, जे इंडियन विमेन्स क्रिकेट मध्ये एक रिव्हॉल्युशनरी फिगर म्हणून उभी आहे. हरमनप्रीत कौरने फक्त मॅचेस जिंकले नाही, तर विमेन्स क्रिकेटचं परसेप्शनच बदलून टाकलं. एग्रेसिव्ह बॅटिंग, फिअरलेस कॅप्टन्सी आणि प्रेशर मध्ये डिसिजन मेकिंग यामुळे तिची लीडरशिप युनिक ठरली आहे. 2017 वर्ल्ड कप मधील हिस्टॉरिक इनिंग्स पासून ते 2025 आयसीसी विमेन्स ओडीआय वर्ल्ड कप विजयपर्यंत हरमनप्रीत कौरची जर्नी एक ट्रायल बेजरची आहे. तिच्या कॅप्टन्सी खाली इंडियन विमेन्स टीमने ओव्हरसीज चॅलेंजेस फेस केले, ऑस्ट्रेलिया सारख्या जायंट्स विरुद्ध हिस्टॉरिक विक्ट्रीज मिळवल्या आणि एक कॉन्फिडंट ग्लोबल कंटेंडर म्हणून उभी राहिली. हरमनप्रीत कौर साठी पद्मश्री हा फक्त एक पर्सनल ऑनर नाही, तर इंडियन वुमेन्स क्रिकेट साठी एक व्हॅलिडेशन आहे की हा स्पोर्ट आता मेन स्ट्रीम रिस्पेक्ट आणि रेकग्नायझेशन मिळवत आहे. हरमनप्रीत कौरने स्वतः सांगितलं की हा मोमेंट तिच्यासाठी खूप इमोशनल होता. राष्ट्रपती भवन कडून कॉल आल्यावर तिची फॅमिली, कोचेस आणि टीममेट सगळेच इमोशनली प्राऊड झाले. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने पण तिच्या ऑनरचं सेलिब्रेशन केलं, जिथे हरमनप्रीत कौरने या अवॉर्डला कलेक्टिव्ह जर्नीचा रिझल्ट म्हणून बघितलं. अर्जुना अवॉर्ड मिळाल्यानंतर पद्मश्री हा तिच्या करिअर मधील एक नेक्स्ट लेवलचं सिविक रेकग्नायझेशन ठरलं. रोहित आणि हरमनप्रीत कौर दोन्ही वेगळ्या एराज आणि टीम्स मधून आलेले, पण दोन्ही एकच गोष्ट रिप्रेझेंट करतात, इंडियन क्रिकेटचं इव्हॉल्युशन. दोन्ही प्लेयर्सने युथला इन्स्पायर केलं आहे, ग्रासरूटला बिलीफ दिला आहे आणि क्रिकेटला फक्त एक गेम नाही, तर एक एक्सपिरेशन बनवलं आहे. त्यांच्या जर्नीज बघितल्या तर एक क्लिअर मेसेज दिसतो की एक्सिलन्स कन्सिस्टन्सी मधून येतो आणि लीडरशिप एक्झाम्पल मधून घडवावी लागते. या वर्षी पद्म अवॉर्ड लिस्ट मध्ये टेनिस लेजंड विजय अमृतराजला पद्मभूषण मिळाला आहे, तर हॉकी स्टार सविता पुनिया, रेसलर प्रवीण कुमार आणि इतर ऍथलीट्सला पण पद्मश्रीने सन्मानित केलं गेलं आहे. हे सगळं मिळून एकच गोष्ट दाखवतं की भारत आता स्पोर्ट्सला फक्त एंटरटेनमेंट म्हणून नाही, तर नेशन बिल्डिंगचं एक पॉवरफुल मीडियम म्हणून बघत आहे. आज जिथे क्रिकेट गल्ली क्रिकेट पासून इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत पोहोचला आहे, तिथे रोहित आणि हरमनप्रीत कौर सारख्या आयकॉन्सने या स्पोर्टला एक कल्चरल आयडेंटिटी दिली आहे. पद्मश्री हा फक्त एक मेडल नाही, तर एक रेकग्नायझेशन आहे की स्पोर्ट मधील एक्सिलन्स पण देशाची सेवा आहे. तुम्हाला काय वाटतं, हा मोमेंट पुढच्या पिढीला इन्स्पायर करणार का, की आता इंडियन क्रिकेटमध्ये अजून मोठी लेगेसी क्रिएट होणार आहे?
तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.